श्री स्वामी समर्थ. छोले भटुरे बनवण्यासाठी एका परातीमध्ये अर्धा कप रवा, साखर, मीठ, बेकिंग सोडा, दही यांना 2 मिनिटं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे जेणेकरून फर्मेंट होते. त्यानंतर आपल्याला यामध्ये 4 कप मैदा ॲड करायचा आहे. तुम्ही क्वांटिटी कमी जास्त पण करू शकता. यांना मिक्स करून पाणी थोडे थोडे घेऊन आपल्याला ह्याचा मऊसर गोळा तयार करायचा आहे. आणि हे पीठ तुम्ही जेवढा वेळ ठेवून द्याल तेवढे आपले भटुरे चांगले येतात. निदान 1 तास तरी ठेवून द्यावे. अशा प्रकारे आपले हे पीठ झालेलं आहे. तर आपण ह्याला 1 तास ठेवून देऊया. आता आपल्याला पोटली तयार करायची आहे. कॉटनच्या कपड्यामध्ये नाहीतर अशा कॉफी ह्याच्यामध्ये चहा पावडर, लवंग, दालचिनी, वेलची यांना एकत्र करून धाग्याने आपल्याला ही पोटली बांधून घ्यायची आहे. छोले मी रात्रभर भिजवून ठेवलेले आहे. एका कुकरमध्ये छोले घेऊन त्यामध्ये मीठ ॲड करून त्यामध्ये पाणी ॲड करून आपल्याला आपण जी पोटली तयार केलेली आहे ती यामध्ये ठेवून यांना आपल्याला 5 ते 6 शिट्टी द्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला आता छोले मसाला बनवायचा आहे. यासाठी धने 2 चमचे, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरे, 2 लाल मिरची, दालचिनी, 10-12 काळी मिरी, 4 वेलची, 7-8 लवंग, 1 जायफळचा तुकडा घेऊन यांना आपल्याला याचा अरोमा येईपर्यंत असे भाजून घ्यायचे आहे. जास्त पण भाजून द्यायचा नाही. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला यांना ग्राइंड करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपला छोले मसाला तयार झालेला आहे. आता छोले बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला तेल घेऊन तेल गरम झाल्यानंतर यामध्ये तेजपत्ता, आलं लसूण चेचून मी यामध्ये ॲड केलेलं आहे, हिंग ॲड केलेले आहे, चॉप केलेले कांदा, टोमॅटो आपण कमी जास्त पण करू शकता. मी ते 1 मोठा कांदा आणि 3 टोमॅटो ॲड केलेले आहे. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून द्यायचा आहे. त्यानंतर मीठ ॲड करून कांदा मऊ झाल्यानंतर आपला टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे आहे. यामध्ये हळद, लाल तिखट, ॲड करून यांना शिजून द्यायचं आहे 2 मिनिटं. आणि कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला हे छोले यामध्ये ॲड करून द्यायचे आहे. अशा प्रकारे यामध्ये आपण जो मसाला तयार केलेला आहे छोले मसाला यामध्ये 2 मोठे चमचे ॲड करायचे आहे. आमचूर पावडर नाहीतर चाट मसाला यामध्ये ॲड करून यांना मिक्स करून आपल्याला ही छोले झालेले आहे. यामध्ये आता तडका द्यायचा आहे. त्यासाठी मी ते तूप घेतलेले आहे. तुपामध्ये तूप गरम झाल्यानं कस्तुरी मेथी, 2 हिरवी मिरची, आलं लसूण चेचून यामध्ये ॲड करून यामध्ये मिक्स करून दिलेले आहे. जर तुम्हाला क्वांटिटी कमी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता.
अशा प्रकारे छोले रेडी झाले आहे। आता हे भटुरेचे पीठ आपल्याला 1 तासानंतर मळून घेऊन आपल्याला भटुरे तयार करायचे आहे। अशा प्रकारे भटुरे तयार करायचे आहे। एका कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये असा गोळा केल्यानंतर वरती आले की आपलं तेल गरम झाले असं कळून येते। आता आपल्या अशा प्रकारे भटुरे सोडून देऊया। आपला असा भटुरा तयार झालेला आहे। अशा छान छान रेसिपीसाठी मला फॉलो करा। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल। बाय।